आपण आता नाशिक जिल्हा नाशिक तालुका याच्यामध्ये असलेल्या सारूळ गावामध्ये आलो आहे आणि बघा ह्या गावामध्ये हे प्रकाश नवले दशरथ नवले हे शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी खर्च करून आज इथं 2-1 कोटी 2-2.5 कोटी रुपयाचा एक बंगला उभा केला आहे। बघा तुम्हाला मी दाखवतो या इकडे आणि मग नंतर त्यांची ती व्यथा सांगतो आम्ही। हे बघा आता इथे एवढा भव्य दिव्य बंगला उभा केला आहे आणि नेमका आता ह्याच बंगल्यावरून नेमकं आता ह्याच बंगल्यावरून रिंग रोडचं तुमचं बुलडोजर फिरणार आहे। मग तुम्ही ह्या बंगल्याकडे कधी इथं आलात का? हा रिंग रोड तुम्ही आता मॅपवर घेतला, त्याचं कोणाला नोटीस दिलं नाही, काही नाही आणि हीच सर्वे आधी कुठून झाली होती? बाजूला तिथं काय मग ती का कॅन्सल करून इकडे आली आता? त्यांनी काहीच कल्पना दिली नाही आम्हाला। त्या पांजरापोळ ट्रस्टीच्या जागेतनं ती जागा, हां पांजरापोळ ट्रस्टीची जागा वाचवली, मोकळी जागा ती, बिल्डरांची जागा वाचवल्या आणि काही प्रभावी पुढाऱ्यांच्या जागा वाचवण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यालाच का बळी देताय? मग इथं म्हणजे शेतकरी तुम्हाला सोपा झाला आहे का? काही झालं का शेतकऱ्याची जमीन घ्यायची आणि वरून त्याचं मूल्यमापन आहे नाही। भूसंपादन कायदा सांगतो आधी तुम्ही शेतकऱ्याकडे या आणि शेतकऱ्याकडून त्याची लेखी परवानगी घ्या, त्याचं मूल्यमापन करा, त्याच्या जागेचं घराचं। तुम्ही आज या 2-2, 2.5 कोटी रुपयाचे बंगले म्हणजे यांच्यावर तुम्ही बुलडोजर फिरवणार, मग या शेतकऱ्यांनी काय करायचं सांगा ना। आणि आता तुम्हाला आम्ही दाखवतो तुम्ही आधीचा जो जागा होत्या जर तिथून तुम्ही जर हा रस्ता घेतला असता तर किती सोपं झालं असतं। आणि आज तुम्ही या शेतकऱ्यांनाच का मारताय? म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा आता इथं मार्किंग केली आहे, तुम्ही तिकडनं तो रोड घेतला आहे म्हणजे इथं तो सेंट्रलला आला आता ह्या बंगल्याच्या, म्हणजे आजूबाजूला त्यांच्याच जागा आहे। मी त्यांचं काय म्हणणं आहे की आमच्या ज्या मोकळ्या जागा आहे ना, तुम्ही फक्त ही पांजरापोळला ही असलेली पांजरापोळची सगळी इथली हजारो एकर ही जागा आहे, ही जागा फक्त वाचवण्यासाठी तुम्ही इकडे शेतकऱ्याच्याच जागेवर का घाट घातला आहे? मग कशासाठी आहे? मग या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे शेतकरी दादाचं की यांच्या इथं पाठीमागे पण यांच्याच जागा आहे। मी म्हणतो यांच्याच जागेतून तुम्ही रस्ता घ्या, परंतु फक्त तुम्ही पांजरापोळची जागा वाचवायला तुम्ही शेतकऱ्याच्या घरावर का बुलडोजर फिरवताय? म्हणजे हे सरकार मला कळत नाही आहे। उद्योजक, बिल्डर आणि काही प्रभावी पुढाऱ्यांचं धार्जिणं काय सांगा ना। म्हणजे एकदम निषेध, म्हणजे एकदम निषेध। आता ही जागा पूर्ण तुमची आहे, ही पूर्ण आमची जागा, हां तुमची जागा। जर अर्धा किलोमीटर पर्यंत जर रोड समजा तिकडनं येतोय तो असा या घरावर न नेता म्हणजे नुसता याच घरावर नाही जाते तो रोड, तर इथून पुढे असे अनेक बंगले आहेत। मी सगळे बंगले बघून आलो, अनेक बंगले। काही शेतकऱ्यांना आता ते घरं त्यांनी जागा विकून त्यात काही कर्ज करून हे घरं बांधलेत आणि आता त्या घरांवर जर बुलडोजर फिरवले आणि काही लोकांना तेवढाच जागा आहे आणि काहींच्या जागा घर इकडे जागा तिकडे, काहींची इकडे विहीर इकडे जागा तिकडे, काहींच्या जागेतून मधोमध घातला आहे तुम्ही, तिकडे 10 फूट इकडे 10 गुंठे आणि तिकडे 10 गुंठे, मग त्यांना जमीन कशी कसायची? अरे मग तुम्ही जेव्हा या उद्योजकांच्या, बिल्डरांच्या, पुढाऱ्यांच्या आणि अशा पांजरापोळ सारख्या संस्थेच्या अरे हजारो एकर जागा आहे ना, फुकटात दिल्या ना साऱ्या लोकांनी, त्यांना दान मिळालेल्या जागा आहे ना, त्या घ्या ना त्या जागा आणि त्याच्यावर करा ना तुम्हाला काय रोड करायचा तो। मग या शेतकऱ्यावरच ती संक्रांत का? निषेध या सगळ्या अशा। तुमचं आता म्हणणं काय मग सरकारकडे? आमचं आहे ना, मुळातच आम्हाला या गावाला शेती कमी आहे। पांजरापोळ ट्रस्टीची 500 एकर जागा, 500 एकर जागा आहे आणि ती अशीच पडलेली आहे। आणि आमची जी तोडकी मोडकी काहीतरी 100-150 एकर या गावाला शेती आहे, त्या शेतीमध्ये बी त्याचा जो पूर्ण गावाचा पोट पाण्याचा व्यवसाय चालतो होतो आणि त्याच्यामधनं जर हा 60 मीटरचा प्लस इकडे तिकडे सेंटर लाईन जर पकडली तर 300 फुटापर्यंत ते 300 ते 400 फुटापर्यंत हा जो पूर्ण शेतकऱ्यांच्या जागेतून हा रस्ता चालवला। त्या आणि याच्या आधी बी पॅरलल जी जागा आहे विल्लोळे आणि सारोच्या शिवालगत, तो पॅरलल रस्ता त्यांनी सोडून दिला, तो फक्त 200 मीटरवर आहे। तुम्हाला जर घ्यायचंच आहे तर त्याच रस्त्याला तो रस्ता त्यांनी सोडून दिला, अगदी 200 मीटरवर इतर रस्ता आहे। म्हणजे पण काय झालंय माहिती आहे का, तुम्ही आहे ना हे जे भूसंपादन कायद्याचा जो नियम आहे का, तुम्ही येऊन आधी इकडे सर्वे करा, शेतकऱ्यांची मतं घ्या, ग्रामसभा घ्या, तुम्ही ते काहीच करत नाहीये। तुम्ही डायरेक्ट वेसीमध्ये बसून आराखडा तयार करताय तुमच्या मर्जीप्रमाणे। फक्त ठराविक म्हणजे पांजरापोळ सारखी ट्रस्ट, बिल्डर आणि पुढारी यांच्या जमिनी वाचवायच्या आणि शेतकऱ्याला मात्र फासावं द्यायचं। पूर्ण शेतकऱ्यांच्या जागेतून हा रस्ता चाललाय। निषेध या अशा शेतकरी विरोधी धोरणाचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। हा माझा शेतकरी विकासाच्या विरोधात नाही आहे, परंतु त्याच्या घरावर जर बुलडोजर फिरवून तुमचे विकासाचे मनोरे उभे राहत असतील तर अशा विकासाला ह्या शेतकऱ्याकडे विरोध करण्याशिवाय पर्याय राहत नाही। परंतु तुम्ही त्याच्या विरोधाला जुमानत नाही, तुम्ही लगेच सरकारी कामात अडथळा, पोलीस बंदोबस्त आणायचा आणि कामं करून घ्यायचे। तर या मायबाप सरकारला माझी या अशा सगळ्या शेतकऱ्यांकडनं एक विनंती आहे का तुम्ही जशा बिल्डर, उद्योजक आणि पुढाऱ्यांच्या जमिनी वाचवत हा रिंग रोड होऊ घातला आहे, तसंच तुम्ही आता या शेतकऱ्यांची घरं तरी वाचवा।
जमिनी ठीक आहे, तुम्ही त्याचं मूल्यमापन आम्हाला द्या आणि तुम्ही आम्हाला गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनच्या 2 पट आणि 4 पट नका देऊ. आम्हाला इथलं बाजार मूल्य आहे ते बाजार मूल्य आम्हाला द्या, तरच आम्हाला त्यामध्ये कुठेतरी जागा घेऊन आणि बंगला बांधता येईल. हीच आमची या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला एक विनंती आहे. आमच्या सर्व जमिनी ह्या अवघ्या म्हणजे 1-1.5 किलोमीटरवरती आमच्या इथं नॅशनल हायवे पण आहे. त्याच्यानंतर शेजारी MIDC झोन पण आहे, आंबड MIDC आहे, शेजारी राजुरी MIDC आहे. अशा एकदम दोन्ही MIDCच्या मधल्या जमिनी तुम्ही जर एकदम कवडीमोल भावात जर घेणार असतील तर मग आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय दुसरा शेतकऱ्याला पर्यायच राहणार नाही. आणि आम्ही काँग्रेस सरकार नको म्हणून मोदी सरकार निवडून दिलं का, आता हे शेतकऱ्याच्या भल्यावरती राहील, शेतकऱ्याचं काहीतरी चांगलं करल या हेतूने आम्ही सरकार बदललं, सर्वांनी वोटिंग केली, सर्वांनी मोदी सरकार निवडून आणलं. पण तुम्ही जर ते तसं न करता जर आमच्या शेतकऱ्याच्या जर मुळावर उठत असतील प्रत्येक गोष्टीमध्ये, हे म्हणजे असं झालं, मागचीला पोरगं होत नाही म्हणून दुसरी बायको केली, ती सारखं म्हणती तिला कुठं झालं, तिला कुठं झालं, अगं बाई ही तिला होत नव्हतं म्हणून तुला केलंय. ते कामं करीत नव्हते म्हणून आम्ही तुम्हाला बसवलं इथं, ते अन्याय करत होते, आता तुम्ही डबल अन्याय करायला लागले. म्हणून माझी अजून विनंती आहे, जशा बिल्डर उद्योजक आणि पुढाऱ्यांच्या जमिनी वाचवल्या तशा माझ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या जमिनी नका वाचवू, पण घरं तरी वाचवा. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान.